हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि राम राम मंडळी. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बजाजची एक अशी गाडी जी तुम्हाला रोडावर खूप कमी बघायला मिळेल. आणि ही गाडी 2001 साली बजाजतर्फे लॉन्च करण्यात आली होती. तर जसं की मोस्ट ऑफ महाराष्ट्रीयन आणि संपूर्ण भारताला माहिती की बजाजची एक लोकप्रिय अशी गाडी होती त्यावेळेस, जिचं नाव होतं बजाज M80. तर ती M80 टू स्ट्रोक इंजिनमध्ये यायची त्यावेळेस. आणि 2001 साली बजाजकडून हा एक प्रयत्न होता त्यांचा की M80 जी त्यांची लोकप्रिय म्हणजे अशी खूप सफल गाडी होती ती, तर तिला 4 स्ट्रोकमध्ये लॉन्च करावं असं. पण कदाचित हा प्रयत्न जो बजाजने केला होता 4 स्ट्रोकमध्ये M80ला लॉन्च करायचा, हा कदाचित फसला असावा. कारण ही गाडी जी प्रसिद्धी M80 गाडीने ग्रॅब केली त्यापेक्षा खूपच कमी लोक ह्या गाडीला ओळखतात M80 असूनसुद्धा. तर हा कदाचित एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की बजाजचा हा फसलेला प्रयत्न M80ला 4 स्ट्रोकमध्ये लॉन्च करायचं. पण ॲज यू नो की 2001 साली म्हणजे 2000 सालाच्या अखेरीस मोस्ट ऑफ म्हणजे वर्ल्ड वाईड 2 स्ट्रोक इंजिन जे होते ते बॅन होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे M80 ही बॅन होईल बट तिचं नाव इनकॅश करण्यासाठी बजाजने M80ची प्रसिद्धी जी होती तिला इनकॅश करण्यासाठी बजाजने M80 ही गाडी 4 स्ट्रोकमध्ये लॉन्च केली. आणि तुम्ही कदाचित ह्या गाडीला पाहिलेलं असावं रस्त्यावर, कारण 10 वर्षाआधी ही गाडी रस्त्यावर खूप बघायला मिळायची. बट आता बाय चान्स तुम्हाला दुसरी जर M80 4 स्ट्रोक रस्त्यावर बघायला मिळाली तर तुमचं ते नशीब समजावं. कारण ही गाडी खूप कमी आहे आता उरलेली. कारण मोस्ट ऑफ जे ओनर होते या गाडीचे त्यांनी ह्या गाडीला स्क्रॅप केलं स्पेअर पार्ट न मिळण्याअभावी. तर तुम्ही बघू शकता ही आपली गाडी काही अशा प्रकारे. आणि मी तुम्हाला ह्या गाडीचा एक वॉकअराऊंड देतो, क्विक वॉकअराऊंड. पण त्याबद्दल म्हणजे या गाडीबद्दल थोडं इन डिटेल आपण जाणून पण घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण ह्या गाडीचे जे रिव्ह्यू अपलोड करण्यात आलेले आहेत यूट्यूबवर ते मीच केले होते माझ्या चॅनलवर. आणि ते सगळे आपले हिंदी भाषिक ऑडियन्ससाठी होते. मराठीमध्ये ह्या गाडीचा म्हणजे पर्टिक्युलरली M80 4 स्ट्रोक या गाडीचा असा कुठलाही रिव्ह्यू यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर चला या रिव्ह्यूचा आपण स्टार्ट करूया आणि या गाडीबद्दल जी थोडीफार माहिती माझ्याकडे आहे अवेलेबल ती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही ही गाडी बघू शकता दुरून. याची डिझाईन लँग्वेज तुम्हाला बघायला मिळेल आपल्या नॉर्मल M80 सारखीच. आणि हिची जी स्टायलिंग आहे ती त्यावेळेस ज्या बजाजच्या लाईनअपमध्ये गाड्या यायच्या जसं चेतक झाली, प्रिया, त्याच्यानंतर सुपर, बजाज M80 स्वतः आणि मग ही M80 4 स्ट्रोक. तर तुम्ही हिची डिझाईन लँग्वेज बघू शकता. ही तीच बजाजची क्लासिक डिझाईन लँग्वेज आहे जी तुम्हाला समोरून अशी काहीशी बघायला मिळेल. तोच आपला पर्टिक्युलरली बजाजचा सिग्नेचर स्टाईल राऊंड हेडलॅम्प विथ ॲप्रॉन. तर असा काहीसा लुक आहे या गाडीचा पुढून. आणि आपण ह्या गाडीबद्दल थोडं जाणून पण घेऊयात की M80 2 स्ट्रोक आणि M80 4 स्ट्रोक या दोघांमध्ये काय फरक होता पर्टिक्युलरली, आणि काय स्पेसिफिक चेंजेस बजाजने त्यावेळेस केले होते. कारण ही गाडी त्यावेळेस 30,000 या ऑन रोड प्राइसिंगवर लॉन्च करण्यात आली होती. तर तुम्ही बघू शकता या गाडीची अशी स्टायलिंग आहे काही. आणि आज 24 वर्ष झाले त्या गाडीला, तरी या गाडीचा जो लुक आहे तो आजही फ्रेश वाटतो. असं वाटत नाही की तुम्ही इतिहास जमा झालेली गाडी चालवताय किंवा बघताय. तर चला तुम्हाला पुढून थोड्या ह्या गाडीचा मी रिव्ह्यू करून सांगतो. आणि M80 2 स्ट्रोकमध्ये आणि M80 मेजर 4 स्ट्रोकमध्ये नेमका असा काय डिफरन्स आहे तेही मी तुम्हाला वर थोडं सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया होईल थोडा. तर तुम्ही बघू शकता की ही गाडी साईडने काही अशी दिसते. तर ह्या गाडीमध्ये आणि M80 2 स्ट्रोक गाडीमध्ये एक फरक होता, तो होता व्हीलबेसचा. तर व्हीलबेस म्हणजे पहिल्या चाकापासून मागच्या चाकातलं जे अंतर असतं त्याला व्हीलबेस म्हणतात. आणि ही गाडी ना M80 2 स्ट्रोकपेक्षा 4 सेंटीमीटर जास्त लांब होती हिची व्हीलबेस. त्यामुळे ही जी गाडी होती ना बजाजने तुम्हाला इझी राईड करता यावं, कॉर्नर करता यावं त्या हिशोबाने म्हणजे जास्त व्हीलबेस जर गाडीला असला ना तर ती गाडी हायवे इम्प्लांट असते. म्हणजे तुम्ही त्या गाडीला जास्त स्पीडवर इझिली चालू शकता आणि गाडी तुम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा देते. तर M80 2 स्ट्रोक आणि M80 4 स्ट्रोकमध्ये हा एक थोडा अंतर होता व्हीलबेसमध्ये. बाकी चेसिस वगैरेमध्ये पण खूप बऱ्यापैकी अंतर होतं. कारण ह्या गाडीची जी चेसिस आहे ती स्ट्रेंथन मोनोकॉक चेसिस आहे. आणि बजाजची जी होती ती स्टील प्रेस चेसिस होती. तर तुम्हाला चला या गाडीचा एक वॉकअराऊंड तर दिलं आहे मी. तर आता ह्या गाडीबद्दल आपण एक रिव्ह्यू करूयात. आणि मी तुम्हाला ह्या गाडीच्या डिझाईन लँग्वेजबद्दल पण थोडं सांगतो.
आणि काय काय स्पेक्स अँड फीचर्स या गाडीमध्ये त्यावेळेस देण्यात आले होते तेही आपण डिस्कस करूयात. तर चला. तर समोरून तुम्ही जर गाडीला बघायला गेलात तर ही गाडी काही अशी दिसायला, आणि तुम्ही बघू शकता हिचा जो हेडलॅम्प आहे तो असा काहीसा दिसतो. तर ही अशी हिची पुढून असा थोडा लुक आहे या गाडीचा. आणि तुम्ही बघू शकता की या गाडीमध्ये एक राऊंड हेडलॅम्प देण्यात आलेलं आहे, जे बजाजच्या मोस्ट ऑफ त्यावेळेसचे स्कूटर आणि मोटरसायकलींमध्ये जसं बॉक्सर झाल्या त्यांच्यामध्ये बजाज ही स्टायलिंग कॅरी फॉरवर्ड करत होती राऊंड हेडलॅम्प. आणि त्यावेळेस मोस्ट ऑफ ज्या गाड्या होत्या त्या राऊंड हेडलॅम्पमध्ये यायच्या. तर हिचं काही हेडलाईट असा आहे, आणि हा 35 वॅटचं हॅलोजन याच्यात वापर केला जातो याच्यात. तर ही अशी काही स्टायलिंग याची. आणि चला या गाडीच्या बिल्ड क्वालिटीबद्दल पण थोडं बोलूयात. तर तुम्ही बघू शकता पुढून स्टायलिंग या गाडीची काही अशी आहे. आणि हे जे मिरर आहेत ते मी स्प्लेंडर गाडीचे लावले आहेत. ॲक्च्युली या गाडीचे मिरर जे होते ते खराब झाले होते. तर तुम्ही बघू शकता ह्या गाडीची जे नाव आहे ते कंपनीने इथे 3Dमध्ये देण्यात आलं होतं त्यावेळेससुद्धा. तर कॉस्ट कटिंगच्या नावाने बजाजने याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस काही कॉस्ट कटिंग केली असावी असं काही वाटत नाही बिल्ड क्वालिटीवरून. तर ही हॉर्न नोज आहे गाडीची, हे बजाजचे ओल्ड लोगो. आणि हे जे फ्रंट फेंडर तुम्ही बघू शकता, ज्याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये मडगार्डसुद्धा म्हणतो, तर हे देण्यात आलेलं आहे. हे मेटलमध्ये आहे. आणि याचे जे हाफ रियर फेंडर आहे ते प्लास्टिकमध्ये देण्यात आलेलं आहे. इथेच केबलला टाय करण्यासाठी तुम्हाला एक हुक मिळतो, जो एक देण्यात आला आहे कंपनीतर्फे इथे. आणि हे आपलं हिचा ड्रमचा सेटअप पुढचा. तर MAT ह्या गाडीमध्ये आणि MAT 4 स्ट्रोक या गाडीमध्ये दोघांमध्ये तुम्हाला 110 mm ड्रम ब्रेक बघायला मिळतील. तर असा काहीचा ड्रम सेटअप देण्यात आला आहे त्यावेळेस, कारण त्यावेळेस डिस्क ब्रेक देणं हे कॉमन नव्हतं भारतात, आणि ABSचं तुम्ही विसरूनच जा. तर असा काहीचा सेटअप देण्यात आलेला आहे. आणि पुढच्या सस्पेन्शनबद्दल जर बोलायला गेलात तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला नॉर्मल मोटरसायकलसारखं टेलिस्कोपिक फॉर्क बघायला मिळतील, जे इझी डॅम्पिंग करण्यासाठी आहेत. आणि MAT नॉर्मल 2 स्ट्रोकमध्ये तुम्हाला जे आपले नॉर्मल लिंक बुश सस्पेन्शन होते ते देण्यात आले होते ओल्ड स्कूल. बट हिच्यामध्ये थोडं मॉडर्न 2001 साली म्हणजे 21व्या शतकात गाडी एंटर करणार होती, त्यामुळे कंपनीने त्या हिशोबाने गाडीला डिझाईन केलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला स्पीडोमीटरची केबल बघायला मिळते, आणि खाली त्याचे जस्ट एक फ्रंट ब्रेक केबल. तर असा काहीचा ड्रम सेटअप देण्यात आलेला आहे. टायर प्रोफाईलबद्दल जर बोलायला गेलात तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला 225/17चा फ्रंट प्रोफाईल टायर मिळतो, फ्रंट टायर 225/17. आणि मागच्या टायरबद्दल बोलायला गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल इथे 275/17चे मागचे जे रिअर टायर ते देण्यात आलेलं आहे. आणि मागच्या सस्पेन्शनबद्दल जर बघायला गेलात तर तुम्हाला इथे ॲडजस्टेबल कॉईल स्प्रिंग देण्यात आलेले आहेत, जे बऱ्यापैकी डॅम्पिंग करतात. आणि हे हेवी ड्युटी सस्पेन्शन आहेत, कारण ही गाडी खास करून जी MAT होती ती ग्रामीण भागात आणि शिक्षक वर्ग तसेच बँक कर्मचारी आणि आपले डॉक्टर या लोकांनी ह्या गाडीला खूप प्रेफर केलं. पण आजकाल तुम्हाला जर ही गाडी बघायला मिळाली तर तुम्हाला मोस्ट ऑफ जे फेरीवाले असतात, जसे साड्या विकणारे वगैरे, चादरी विकणारे, त्यांच्याकडे ही गाडी तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ही नाही, पण जी 2 स्ट्रोक आहे ती. कारण ते तुम्हाला सांगतो मी का, कारण जे मागचं सीट होतं ते ह्या गाडीचं रिमूवेबल होतं, आणि तुम्ही त्याला रिमूव्ह करून जी मागची जी कॅरियर देण्यात आलेली आहे हिचा वापर तुम्ही ॲज अ लगेज कॅरियर म्हणून पण करू शकत होतात त्यावेळेस. तर चला तुम्हाला ही गाडीवर बसून दाखवतो मी, आणि ॲज अ रायडर तुम्ही काय फील करता या गाडीवर बसून तेही तुम्हाला समजेल. तर चला या गाडीच्या कन्सोलबद्दल बोलूयात. तर 2001 साली त्या काळाच्या हिशोबाने खूप काही असं मॉडर्न टेक्नॉलॉजी तर नव्हती, कारण मोबाईल पण त्यावेळेस आले नव्हते. तर ब्लूटूथ तर तुम्ही विसराच, या गाडीमध्ये देण्यात आलं आहे असं. तर या गाडीमध्ये तुम्हाला ABS देण्यात आलेलं नाही, डिस्क ब्रेक नाही आहे, ट्रॅक्शन कंट्रोल नाही, काहीच नाही. म्हणजे या गाडीमध्ये एकदम रॉ पॉवर, रॉ ब्रेकिंग, आणि तुमचे दम असेल तर या गाडीला थांबवा असं होतं कंपनीने त्यावेळेस. तर असा काहीचा सेटअप मिळतो तुम्हाला. आणि जर तुम्ही बसलात पुढे तर तुम्हाला असा काहीचा जो ॲज अ रायडर बसल्यावर जो समोरचा व्ह्यू आहे तो तुम्हाला असा काहीसा बघायला मिळतो. तर चला समोरून आपण मीटरबद्दल बोलूयात. तर हे बघा, मीटर हिचा एकदम नॉर्मल असं स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे. आणि इथे तुम्हाला टेल लाईट्स म्हणून फक्त न्यूट्रलचं इंडिकेशन, इथे बजाजचा क्लासिक लोगो, एक ओडोमीटर, एक स्पीडोमीटर, आणि हे जे तुम्हाला गिअर शिफ्टर, आपलं कोणत्या स्पीडला कुठला गिअर तुम्हाला शिफ्ट करायचा आहे त्याच्याबद्दल इथे इंडिकेशन देण्यात आलेलं. आणि ही जी ग्रीन लाईन तुम्हाला दिसते, तर तुम्ही जर ह्या रेंजमध्ये जर गाडी चालवली तर तुम्हाला ही गाडी खूप बऱ्यापैकी मायलेज देईल असा काहीसा हिशोब आहे या स्पीडोमीटरचा. आणि तुम्ही मॅक्स लिमिट बघू शकता स्पीडोमीटरची, जी
0 ते 100पर्यंत देण्यात आलेली आहे, म्हणजे 100 kmph फक्त मॅक्स. आणि ही गाडी पर्टिक्युलरली मीला स्ट्रेच केलं आहे हायवेलासुद्धा. तर ही गाडी मॅक्स 85पर्यंत जाते, तेही 74 cc इंजिन असूनसुद्धा. जरी ह्या गाडीचं नाव MT असलं तरी ही गाडी जी इंजिन कॅपॅसिटी आहे, क्युबिक कॅपॅसिटी, ती 74 cc आहे. आणि उजव्या हाताला तुम्ही बघायला गेलात तर बघा इथे तुम्हाला ॲक्सिलेटर, हेडलाईट चालू बंद करायचं स्विच आणि एक चोकचं लिव्हर देण्यात आलेलं आहे, जेणेकरून हिवाळ्यात जर गाडी चालू झाली नाही तर तुम्ही हे लिव्हर स्ट्रेच करून गाडी स्टार्ट करू शकता. तर असा काहीचा जो स्विच आहे लिव्हर चोकचा तो देण्यात आलेला आहे. इथे फ्रंट ब्रेक, इथे राईट साईड इंडिकेटर, ह्या साईडला डाव्या हाताला हाय बीम लो बीमचा एक बटन देण्यात आलेलं आहे, इंडिकेटर चालू बंद करण्यासाठी एक स्विच, आणि त्याच्या जस्ट खाली एक हॉर्न बटन आणि इथे क्लच. आणि तुम्ही बघू शकता या गाडीचे जे गेअर आहेत ट्रान्समिशन ते पायात देण्यात आलेले आहेत, त्यामुळे क्लच हातात. आणि नॉर्मल 2 स्ट्रोक MT सारख्या नाही, ह्या गाडीमध्ये सगळे जे गेअर आहेत ते डाऊनशिफ्ट म्हणजे पुढच्या साईडला पडतात. नॉर्मल कुठल्याही आधीच्या बजाज गाडीसारखे जसे बॉक्सर आणि डिस्कवर आणि सिटी 100 एटसेट्रा. तर असा काहीचा तुम्हाला फ्रंट प्रोफाईल या गाडीचा बघायला मिळतो बसल्यावर. आणि त्याच्या जस्ट खाली तुम्हाला इझी टू ॲक्सेस जे लॉक, इग्निशन कम लॉक्स सेट आहे ते देण्यात आलेले आहे, जेणेकरून तुम्ही जर याला वरच्या दिशेला जर केलं, वरच्या डायरेक्शनला, तर गाडी ऑन होते, खाली ऑफ, आणि त्याच्या जस्ट खाली अँटी क्लॉकवाईज पुश करून जर फिरवलं तर गाडी लॉक होते. आणि ही गाडी फक्त डाव्या हातालाच लॉक होते, कारण त्यावेळेस ज्या स्कूटर वगैरे यायच्या त्या फक्त डाव्या हातालाच लॉक व्हायच्या. आजकालच्या गाड्यांसारखे दोघी हाताला गाडी लॉक होत नव्हती त्यावेळेस. तर असा काहीचा लुक आहे गाडीचा. आणि बसून उतरल्यावर तुम्हाला गाडीच्या जस्ट पुढे एक कॅरियर बघायला मिळेल, जे तुम्ही ॲज अ लगेज कॅरियर्स म्हणून सुद्धा वापर करू शकता तिचं. आणि तुम्ही बघू शकता इथे एक लेगला गार्ड करण्यासाठी एक शेड देण्यात आलेली, ज्याला लेग शेड म्हणतात. आणि असा काहीचा लुक आहे गाडीचा. तर चला तुम्हाला याच्या सीटबद्दल बोलूयात. तर 2001 सालीसुद्धा या गाडीमध्ये स्प्लिट सेट देण्यात आला होता, आणि बजाज पल्सरला आत्ता म्हणजे 2015-16 साली स्प्लिट सेट देण्यात आले आहेत. तर ज्या गाड्या होत्या आधीच्या स्कूटर्स बजाजच्या, बजाज चेतक वगैरे, त्या सगळ्यांमध्ये स्प्लिट सेट होता. अँड हॅट्स ऑफ टू बजाज. म्हणजे हे काही एक फीचर नाही आहे, बट सार्कॅझम्स टोमणे समजून घ्या. तर तुम्हाला सीट ॲक्सेस करण्यासाठी इथे एक लॉक सेट देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही ते की टाकून अँटी क्लॉकवाईज जर फिरवलं, तुम्ही क्लॉकवाईज फिरवलं तर सीट अनलॉक होते. आणि सीटच्या जस्ट खाली तुम्हाला एक पेट्रोल टँक देण्यात आलेलं आहे, कारण त्यावेळेसचे जे स्कूटर होते त्या सगळ्यांना खाली पेट्रोल टँकमध्येच आपलं सीट खाली जे पेट्रोल टँक आहे ते मिळायचं. आणि सीट असा काही आहे दिसायला तुम्ही बघू शकता. आणि इथे बजाजचं जे नाव आहे ते पेट्रोल टँक लीडवर इम्पोज केलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता गाडी 4 स्ट्रोक असल्या कारणाने इथे पेट्रोल में ऑइल का प्रयोग न करे असं देण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही सीटला लॉक करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही. लॉक करण्यासाठी जस्ट तुम्हाला ही सीट आहे, हिला खाली सोडायचं आहे आणि सीट लॉक होते. आणि ही जी मागची सीट आहे ही तुम्ही रिमूव्ह पण करू शकता. इथे तुम्हाला 2 बोल्ट देण्यात आलेले आहे. तर ह्या साईडला एक नट देण्यात आलेलं आहे कंपनीकडून ही सीट रिमूव्ह करण्यासाठी, आणि ह्या साईडला एक बोल्ट देण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे बोल्ट. तर हे रिमूव्ह करून तुम्ही ही सीट रिमूव्ह करू शकता. आणि तुम्हाला जर अवजड सामान काही लादायचं असेल या गाडीवर तर ते तुम्ही लादू शकता. म्हणजे या गाडीला ॲज तुम्ही कमर्शियल पर्पज म्हणून पण यूज करू शकता. म्हणजे आत्ताचे जी गाडी आहे ते एक XL 100 TVS कडून, तर त्या गाडीचा वापरसुद्धा अशा प्रकारे करतात लोक. पण ही गाडी शिक्षक म्हणजे पेशा ज्यांचा होता त्या लोकांनी जास्त प्रेफर केली होती, कारण स्टायलिंगमुळे. आणि ज्यांची हाईट 5'5", 5'4" होती तर ते ह्या गाडीला इझिली राईड करू शकत होते. कारण त्यावेळेस ज्या बजाजच्या गाड्या यायच्या आणि मोस्ट ऑफ ज्या गाड्या यायच्या बजाज बॉक्सर वगैरे, तर त्यांच्यामध्ये सामान लादण्यासाठी असं काहीच नव्हतं. पण तुम्ही बघू शकता ही गाडी तुम्ही युटिलिटी वाहन म्हणून पण वापरू शकता, कारण की खूप जागा आहे गाडीमध्ये सामान वगैरे ठेवण्यासाठी. तर पुढे एक कॅरियर देण्यात आलेलं आहे आणि मागे एक कॅरियर. तर खूप बऱ्यापैकी जागा आपलं आहे आपल्याला सामान लादण्यासाठी. तर इग्निशनबद्दल बोललो आपण. तर इथे ही जी कॅरियर देण्यात आलेली ही स्वास्तिक कंपनीची देण्यात आलेली तुम्हाला. आणि त्यावेळेस गाड्यांमध्ये ॲक्सेसरीज नावाचा असा काही प्रकार नव्हता. तर ॲक्सेसरीज म्हणून तुम्हाला फक्त जे पुढचं कॅरियर आहे ते मिळायचं या गाडीमध्ये, तेही ऑप्शनल होतं. तर याच्या जस्ट खाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे एक पेट्रोल टँकची जी सप्लाय ते चालू बंद करण्यासाठी तुम्हाला एक पेट्रोल टॅप नॉब मिळतो, ज्याच्यावर बजाजचं नाव आहे ते पण इम्पोज केलेलं आहे इथे कंपनीतर्फे. आणि हे फ्यूल टँक जर फुल असेल तुमचं तर तुम्ही जस्ट हे जे कॉक आहे त्याला खाली करा पेट्रोल टॅपला ऑफ करण्यासाठी मागच्या चाकाच्या दिशेने, आणि
ऑन करण्यासाठी जर गाडी रिझर्वला लागली तर वर करा, म्हणजे तुमचं जे फ्यूल कन्झम्पशन आहे ते तुमच्या हिशोबाने होईल. म्हणजे जे रिझर्व कपॅसिटी त्यावर गाडी शिफ्ट होईल तुमची. तर असं काही चालू आहे. आणि ही जी किक आहे, ही किक तुम्ही बघू शकता इथे MAT मेजर लिहिलं आहे. आणि गाडीची जी इंजिन क्लच साईडची जी स्टायलिंग आहे ती अशी काहीशी आहे इथे. तर ह्या गाडीचे जे इंजिन स्पेक्स आहे त्याबद्दल बोलूयात. तर हे इंजिन तुम्हाला मॅक्सिमम पॉवर जे आउटपुट ह्या गाडीचे जे इंजिनचं आहे तर ते आहे 5.3 BHP ॲट 5500 RPM, म्हणजे 5500 RPMवर ही गाडी तुम्हाला मॅक्सिमम जे पॉवर आहे ते 5.3 BHP देते, ब्रेक हॉर्स पॉवर. आणि या गाडीचा मॅक्सिमम टॉर्क तुम्हाला 6 Nm मिळतं, तेही तेवढ्याच RPMवर. तर असा काहीचा पॉवर आउटपुट फिगर आहे त्या गाडीचे. आणि ही गाडी 4 स्ट्रोक असल्या कारणाने तुम्हाला ह्या गाडीमध्ये जी इंजिन ऑइल कपॅसिटी आहे, म्हणजे ह्या गाडीमध्ये तुम्हाला 1 लिटर इंजिन ऑइल टाकावं लागेल, अशी या गाडीची जी इंजिन ऑइल कपॅसिटी ती आहे देण्यात आलेली. आणि तुम्हाला इथे एक साईडला टूल बॉक्स मिळतो. जर तुम्हाला काही टूल किट वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही हे रिमूव्ह करून तुम्ही तिथे टूल्स वगैरे ठेवू शकता. आणि असं काहीचा सायलेन्सर देण्यात आलेला आहे इथे, जो त्यावेळेस क्रोममध्ये यायचा. आणि आजकाल क्रोम गायब होत चाललेलं आहे आपलं मोटरसायकलींमधून, जे खूप लज्जास्पद बाब आहे. आणि असं काहीचं तुम्हाला खालून एक लुक बघायला मिळतो गाडीचा, जिथे एक एअर फिल्टर देण्यात आलेलं आहे तुम्हाला आणि त्याच्या जस्ट खाली कार्बोरेटर, त्याच्या खाली आपलं इंजिन बे आणि असा काहीचा सायलेन्सर. आणि तुम्ही बघू शकता मी गाडी खूप बऱ्यापैकी क्लीन केलेली, त्यामुळे वाटत नाही. आणि ही गाडी जगातली एकमेव अशी गाडी आहे कदाचित जिचं इंजिन आजवर उघडण्यात आलेलं नाही, कारण की ह्या गाडीचं जे इंजिन आहे ते आजही अनटच आणि ओपन इंजिन आहे, जे फॅक्टरीने फिट केलं होतं ते इंजिन आहे. म्हणजे अजूनही गाडी स्टँडर्ड साईजचीच पिस्टनवर आहे. तर असा काहीचा सेटअप देण्यात आलेला आहे. इथे सायलेन्सर, एक्झॉस्ट नोट. आणि मी तुम्हाला या गाडीचं जे एक्झॉस्ट नोट आहे ते पण ऐकून दाखवतो. आणि मी या गाडीमध्ये एक स्लाईट मॉडिफिकेशन केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या गाडीमध्ये इंडिकेटर बजर नाही यायचं त्यावेळेस, बट मी ते लावलेलं आहे माझ्या गाडीमध्ये. तर चला पेट्रोल जे नॉब आहे ते खाली करूयात आणि गाडी स्टार्ट करूयात. आणि तुम्ही बघू शकता गाडी 24-25 वर्ष जुनी आहे, तरी गाडी हाफ किक स्टार्ट होते. आणि याचा काहीसा एक्झॉस्ट नोट आहे गाडीचा. आणि हे बघा त्या आयडलवर तर गाडी बंद झाली, पुन्हा स्टार्ट करूया तिला आणि तुम्हाला दाखवतो मी. तर असा काहीचा एक्झॉस्ट नोट आहे या गाडीचा. आणि तुम्ही बघू शकता इथे न्यूट्रल इंडिकेशन दाखवत आहे गाडी, बट उन्हात आपण उभं आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही काही. आणि बघा मी एक स्लाईड मॉडिफिकेशन जे केलेलं आहे ते हे की मी इथे बजर लावला आहे गाडीमध्ये, तर असा वाजतो बजर काहीसा जर तुम्ही इंडिकेटर चालू केलं तर असं काहीचं एका साईडला फीचर देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये, म्हणजे असा काहीसा लुक आणि डिझाईन आहे. आता आपण बघूया डाव्या साईडला, तर डाव्या हाताला काय काय देण्यात आलेलं आहे तेही बघूयात. तर अशी काही स्टायलिंग दिसते तुम्हाला डाव्या हाताला. जास्त काही प्लास्टिकचा उपयोग केलेला नाही कंपनीने. रगेड मेटल बॉडी आहे गाडीची आणि गाडी रफ अँड टफ यूजसाठी बनली होती. तर असं काहीसा जर खाली आला तुम्ही तर तुम्हाला खालच्या साईडला इथे एक मॅग्नेट साईडला गेअर शिफ्टर पेडल दिसतो, जे तुम्ही डाऊन शिफ्ट करण्यासाठी पुढे करू शकता गेअर टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी सगळे मागे. आणि आज पण हिरो होंडा म्हणजे हिरोची स्प्लेंडर गाडी येते त्याच्यात हिल अँड टो शिफ्टर देण्यात आलेलं नाही, पण बजाजने त्यावेळेस MATमध्ये सुद्धा हिल अँड टो शिफ्टर दिलं होतं, जेणेकरून तुमचे जे बूट वगैरे शूज वगैरे आहेत ते खराब नाही व्हावे डाऊन शिफ्ट करण्याच्या वेळेस. तर मॅग्नेट साईडला तुम्हाला अशा काहीसा बघायला मिळतो गाडीचं. आणि ते सुपर इकॉनॉमी सिरीज म्हणून मेन्शन केलेलं कंपनीने, एक स्टिकर लावलेला आहे. इकॉनॉमी सिरीज म्हणजे अशी गाडी की जिचं इंजिन कपॅसिटी कमी आहे, पॉवर आउटपुट जास्त आहे आणि मायलेज आउटपुटसुद्धा जास्त आहे. आणि इथे तुम्हाला चेन कोर बघायला मिळतो, जो मेटलमध्ये देण्यात आलेला आहे पूर्णपणे. तर फुल मेटल बॉडी आपलं चेन कवर देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये. आणि त्याच्या जस्ट खाली तुम्हाला गाडी सर्व्हिस करण्यासाठी एक मेन स्टँड देण्यात आलेलं आहे. गाडी मेन स्टँडवर लावण्यासाठी यांचं एक साईड स्टँड आहे आपलं. आणि चेन लूप करण्यासाठी एक विंडो दिलेली आहे, चेन लूप करण्यासाठी एक विंडो आणि क्लिनिंग करण्यासाठी. तर मागचा असा काहीसा लूक आहे. आणि एक साडी गार्ड देण्यात आलेलं आहे. आणि पिलियन रायडर जो बसेल, जर समजा तुम्ही मेल रायडर किंवा फिमेल रायडर बसली कोणी, तर एक पिलियन रायडरसाठी एक फूट रेस्ट आणि त्याच्या जस्ट बाजूला एक साडी गार्ड देण्यात आलेलं आहे. तर जेणेकरून जर कोणी लेडीज साडी घालून बसली तर त्यांची साडी मागच्या चाकात जाऊन अडकायला नको म्हणून. आणि असा काहीसा लूक आहे गाडीचा मागून. तर
विंड ब्लास्ट जास्त असल्या कारणाने तुम्ही माफ करा, कारण व्हिडिओमध्ये आवाज येईल कदाचित हवेचा. आणि मागून तुम्ही बघू शकता गाडीमध्ये जे टेल लॅम्प आहे ते खूप छान देण्यात आलेलं आहे, कारण हिचा जो लुक, ह्या टेल लॅम्पचा जो लुक आहे तो अजूनही खूप फ्रेश वाटतो. आणि टेल लॅम्प असं वाटत नाही की खूप जुन्या गाडीचं टेल लॅम्प केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे फ्युचरिस्टिक जे डिझाईन आहे ते कंपनीने केलं होतं या गाडीमध्ये. बट गाडी काही कारणास्तव सक्सेस नाही झाली आणि खूप कमी लोकांना या गाडीबद्दल माहिती आहे. आणि हे जे मागचं जे रेअर फेंडर तुम्ही बघू शकता हे प्लास्टिकमध्ये, ABS प्लास्टिकमध्ये देण्यात आलेलं आहे कंपनीकडून. आणि असा काहीसा लुक आहे गाडीचा मागून. आणि सायलेन्सर तुम्ही बघू शकता, खूप गाडी छान दिसते दिसायला. म्हणजे असं वाटत नाही की गाडी झाली आहे गाडीला 25 वर्ष. पण खूप कमी लोकांना माहीत असल्या कारणाने खूप लोक विचारतात या गाडीबद्दल, म्हणजे की क्युरिओसिटीमुळे विचारता. तर असा काहीसा जो कॅरियर आहे आणि डिटेलिंगवर खूप लक्ष देण्यात आलं होतं या गाडीवर कंपनीकडून. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे जे रबर रेस्ट दिलेले आहेत आपल्या मागच्या कॅरियरसाठी, तिथे पण बजाजचं जे नाव आहे ते एम्बोस केलेलं आहे रबरवर. तर एवढी की खास डिटेलिंग केली होती कंपनीने या गाडीवर. बट खूप कमी लोकांना ही गाडी पसंतीस पडली आणि ही गाडी जास्त मार्केटमध्ये टिकू शकली नाही जास्त दिवस. म्हणजे जास्त कमीत कमी 2 ते 3 वर्षाची ही गाडी शोरूममध्ये होती. बट जर ही गाडी सक्सेस झाली असती तर कंपनीने ह्या गाडीला स्टार्टर मोटर लावून सेल्फमध्ये पण लॉन्च करायचा विचार केला होता. कारण तुम्हाला इथे एक सेल्फ लावण्यासाठी एक विंडो दिलेली आहे याच्या मागच्या साईडला लेफ्ट क्रँकेसमध्ये, जिथे तुम्ही इझिली प्लॅटिना ह्या गाडीची जी सेल्फ स्टार्टर मोटर आहे ती इन्स्टॉल करू शकता. माझ्या एका मित्रांनी लावली पण होती आणि त्यांचा प्लॅन चालला पण होता. त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी चालली ती मोटर बऱ्याच दिवस. बट बॅटरी इश्यूमुळे त्यांनी ती गाडी विकून टाकली. तर असा काहीसा लुक आहे गाडीचा आपला आणि खूप कमी लोकांना माहिती ही गाडी. तर माझी तर इच्छा अशी की बजाजने ह्या गाडीला पुन्हा एकदा लॉन्च करावं आणि चेतक गाडीला जसं EVमध्ये लॉन्च केलं आहे तसं या गाडीला EVमध्ये लॉन्च न करता ह्याच इंजिनसोबत सेम ह्या डिझाईनसोबत लॉन्च करावं. भले बाकीचे जे फीचर्स आहेत ते नाही पण दिले तरी चालतील. तर असा काहीचा लुक आहे या गाडीचा. आणि त्या हिशोबाने गाडीमध्ये खूप बऱ्यापैकी ज्या फीचर्स होते ते देण्यात आले होते. तर त्यावेळेसनुसार तुम्हाला काय हवं आहे अजून 30,000च्या किमतीमध्ये. तर मित्रांनो, डिझाईन लँग्वेजबद्दल पुन्हा एकदा बोलूयात आपण. कारण स्वतः जे राजीव बजाज होते त्यांनी सांगितलं होतं की बजाज MT ही गाडी CC दिसायची. पण त्याच्यानंतर जी गाडी लॉन्च केली होती त्यांनी, म्हणजे MT 4 स्ट्रोक, तर ही CC म्हणजे CCचा एक अर्थ असा आहे की CC म्हणजे बायली. आता जे लोक मराठी भाषिक ऐकताय आपला व्हिडिओ तर त्यांना माहिती की बायली कशाला म्हणता. तर त्याचं एक रिझन आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता ही गाडी. तर ही गाडी जर तुम्ही बघायला गेला स्टायलिंगवरून तर ही गाडी तुम्हाला एक मस्क्युलिन गाडीचा एक ॲपिरन्स देते आणि एक फील देते मस्क्युलिन गाडी असं. कारण गाडी जरी लहान असली तरी गाडीचं जे दिसणं आहे ते अट्रॅक्ट करतं लोकांना. पण कदाचित MT 2 स्ट्रोकच्या पॉप्युलरिटी लॅरिटीपुढे ही गाडी जी आहे ना ती जास्त काळ टिकू शकली नाही. तर तुम्हाला एक जो लुक आहे मी बद्दल बोलत होतो मस्क्युलिन लुक, तर त्याबद्दल तुम्हाला दाखवतो मी एक. तर जे MT 2 स्ट्रोक होती तिचे जे केबल्स इलेक्ट्रिकल पार्ट्स होते ना ते शिल्ड आणि नोजमध्ये खूप गॅप असल्या कारणाने एक्सपोज होते. म्हणजे ते आपल्याला बघायला मिळत होते डायरेक्ट स्टायलिंग अशी असल्या कारणामुळे. आणि गॅपिंग खूप होती त्या गाडीमध्ये आणि एक्सपोज खूप होते केबल्स वगैरे. तर तुम्ही बघू शकता या गाडीमध्ये जे केबल्स वगैरे आहेत ते बऱ्यापैकी हिडन आहेत. आणि असे म्हणजे तुम्हाला फक्त नामपुरतीच ह्या जे 2 केबल्स आहेत त्या बघायला मिळतील इथे, स्पीडोमीटर केबल आणि पुढची जी ब्रेक केबल आहे ती. बाकी सगळे जे केबल्स आहेत त्या सगळे हिडन आहेत गाडीच्या अंडरबॉडीमध्ये आणि ह्या लेग शील्डमध्ये. तर असं काहीच नाही की ह्या गाडीमध्ये एक्सपोज करण्यात आलेलं आहे. आणि खूप बऱ्यापैकी जी स्टायलिंग होती ती ह्या गाडीची होती त्यावेळेस. बट काही कारणास्तव लोकांनी घेतली नाही. आणि या गाडीच्या मायलेजबद्दल जर बोलायचं झालं तर आज ही गाडी म्हणजे आजच्या करंट डेटला सुद्धा ही गाडी 2025 साली आम्हाला 72चं मायलेज देते. तर हे खूप आहे या गाडीसाठी. आणि ही गाडी पूर्णपणे स्टॉक कंडिशनमध्ये, बट गाडीची जी कंडिशन होती ती थोडी खराब होती. त्यामुळे मी या गाडीमध्ये बऱ्यापैकी जे स्पेअर पार्ट्स आहेत ते चेंज केलेले आहेत. जसं लेग शेड झाली, हे जे सायलेन्सर आहे हे पण मी चेंज केलं आहे. कारण हे जे सायलेन्सर होतं तिचं ते गंज लागल्यामुळे थोडं आपलं गळून पडलं होतं. तर ते चेंज केलं मी, कारण दिसायला नवं होतं ते, बट आवाज खराब होता त्याच्यामुळे. तर असा काहीसा लुक आहे. आणि गाडीमध्ये तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण प्लेन अँड सिम्पल आहे, म्हणजे सिम्पल अँड सोबर आहे. आणि गाडीमध्ये बऱ्यापैकी
तुम्हाला एकच कलर टोन बघायला मिळते. तर ही गाडी ह्या एक टी रेड म्हणजे मरून कलरमध्ये होती, एक अजून एक ब्लू कलरमध्ये होती आणि एक अजून एक खूप कमी लोकांना माहिती पोपटी कलरमध्ये पण होती ही गाडी, पण तो कलर खूप कमी लोकांना माहिती. आणि डिकॅल्स म्हणून या गाडीवर असं काहीच नाही आहे. डिकॅल्स म्हणून तुम्हाला फक्त इथे एक स्टिकर मिळतो जो असं काहीचं देण्यात आलेलं आहे इथे आपलं. आणि फ्लोईंगसुद्धा नाही, हा स्टिकर एकदम स्टेडी स्टिकर देण्यात आलेलं आहे. MAT मेजर 4 स्ट्रोक असंच मेन्शन केलं आहे इथे. आणि इथे एक क्लच साईडला एक बजाजचं स्टिकर आहे. आणि ऑन द अदर हँड इथे सुद्धा हे MAT मेजर 4 स्ट्रोक असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि सुपर इकॉनॉमी सिरीज म्हणजे डिकॅल्सच्या बाबतीत तुम्हाला काहीच असं स्टाईल्ड असं काही बघायला मिळणार नाही या गाडीवर. तर हा होता आपला व्हिडिओ या गाडीच्या रिव्ह्यूबद्दल. तर होप तुम्हाला आवडलं असेल आपलं ह्या गाडीबद्दल जे माहिती होती माझ्याकडे जी थोडीफार होती ती मी तुम्हाला सांगितली. मला माहिती आहे की हा जो रिव्ह्यू आहे हा खूप मोठा झालेला आहे, बट व्हिडिओची लेंथ ती खूप मोठी झाली आहे आणि खूप लांब लचक असा व्हिडिओ मी तयार केला या गाडीवर. बट ह्या गाडीची हिस्ट्री बघता ते कमी आहे तरी, कारण खूप कमी लोकांकडे ही गाडी उरली आहे. आणि बजाजने ही गाडी लॉन्च तर केली, बट ती ह्या गाडीचे जे स्पेअर पार्ट्स आणि आफ्टर सेल सर्व्हिस आहे तेच द्यायची विसरली. कारण या गाडीचे स्पेअर पार्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्ही कुठल्याही सेलरकडे जर गेलात की मला MAT मेजर 4 स्ट्रोक या गाडीचे स्पेअर पार्ट पाहिजे असं किंवा MAT 4 स्ट्रोकचे स्पेअर पार्ट पाहिजे तर ते तुमच्या तोड्यावर तुम्हाला नकार देतात. कारण या गाडीचे जे स्पेअर पार्ट आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत. आज ही गाडी जी चालली आहे रोडावर ती फक्त लोकल मेक जे डेली मेड जे स्पेअर पार्ट्स असतात त्याच्यावरच चालली आहे. कारण बजाज कधींची या गाडीला विसरली आहे. कदाचित लॉन्च केल्या ही गाडी विसर पडला असावा त्यांना. आणि या गाडीचे जे जेन्युइन स्पेअर पार्ट आहेत ते मिळत नाही. आणि ज्यांच्याकडे मिळतात ते 100 रुपयाची वस्तू 500 रुपयाला देतात. म्हणजे ते असं समजतात की ते सोनं विकत आहे. तरी या गाडीचे चाहते आज जगभरात अवेलेबल आहेत, म्हणजे आहेत या गाडीचे चाहते आणि त्यांनी या गाडीला जपून ठेवलं आहे. तेही एक भावनिक कनेक्शनमुळे, जे वडिलांची पहिली गाडी, आजोबांची गाडी आणि घरातली पहिली गाडी अशा काही कनेक्शनमुळे. आणि आमची पण ही गाडी घरातली पहिली गाडी आहे, वडिलांची पहिली गाडी. तर असं काहीचं कनेक्शन आहे या गाडीसोबत लोकांचा, म्हणून लोकांनी या गाडीला जपून ठेवलं आहे. आणि म्हणजे ज्या वेळेस लोकांना या गाडीचे स्पेअर पार्ट लागायचे ते मिळायचे नाही. आणि ह्या ज्या गाड्या आहेत म्हणजे ही पर्टिक्युलरली जी 4 स्ट्रोक गाडी आहे, तर ही गाडी या एकच कारणामुळे तुम्हाला स्क्रॅप यार्डमध्ये दिसेल की ह्या गाडीचे स्पेअर पार्ट अवेलेबल नाही. बघायला गेलं तर ह्या गाडीचे जे स्पेअर पार्ट आहेत ते अवेलेबलच नाहीत मार्केटमध्ये, जसं मी तुम्हाला बोललो मगाशी. आणि मोस्ट ऑफ लोकांनी फक्त आणि फक्त स्पेअर पार्ट अवेलेबल होते यामुळेच या गाडीला स्क्रॅप केलेलं आहे. आणि ज्यांना स्पेअर पार्ट हवे असतात ते स्क्रॅप गाडीमधूनच काढतात बिचारे. तर असा काहीसा या गाडीचा मेंटेनन्सचा हिशोब आहे. आणि मेंटेनन्स ही गाडी जास्त मागत नाही, जस्ट टाईम टू टाईम तुम्ही इंजिन ऑइल चेंज करत राहा आणि ही गाडी तुम्हाला साथ देईल बंद म्हणजे तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचेपर्यंत. तर असं काहीसा हिशोब आहे या गाडीचा. तर माझं तरी म्हणणं आहे की बजाजने या गाडीचे जे स्पेअर पार्ट आहेत कुणा डीलरकडे असतील लपवून ठेवलेले तर ते पब्लिकला अवेलेबल करावेत. आणि जे अशा लोकांनी ज्यांनी ही गाडी जपून ठेवली आहे त्यांच्यासाठी तरी जे स्पेअर पार्ट आहेत ते एक स्पेसिफिक असा नेटवर्क तयार करावा त्यांनी की जे त्यांच्या ज्या जुन्या गाड्यात ज्यांचे जे सेलर आहेत, आपले जे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी स्पेअर पार्ट अवेलेबल करावेत. कारण की आज तुम्हाला ही जी गाडी बघायला मिळते रस्त्यावर तर ती फक्त आणि फक्त दिल्ली मेड जे स्पेअर पार्ट आहेत त्यांच्यामुळेच. कारण बजाज तर कधीची ही गाडी विसरली आहे. तर फक्त आणि फक्त दिल्ली मेक स्पेअर पार्टमुळेच ही गाडी तुम्हाला रस्त्यावर बघायला मिळते. कारण की ओरिजिनल असं या गाडीचं काहीच मिळत नाही आजसुद्धा. तर अशी काहीसा रिव्ह्यू होता आपला ह्या गाडीबद्दल. तर तुमच्याकडेही जर ही गाडी असेल तर तिला जपून ठेवा, इतिहास जमा होऊ देऊ नका. आणि हा होता आपला आजचा एक लांबलचक असा रिव्ह्यू व्हिडिओ या गाडीबद्दल. तर वॉक अराउंड मी तुम्हाला पुन्हा एकदा देऊन देतो. आणि हा एकमेव कदाचित असा एक रिव्ह्यू व्हिडिओ असेल यूट्यूबवर जो MAT 4 स्ट्रोक गाडीबद्दल आहे. तर असेल ही गाडी तर जपून ठेवा, इतिहास जमा होऊ देऊ नका. तोपर्यंत गुड बाय.